नमस्कार मित्रांनो. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत गाय आणि म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर 1 रुपयाची दरवाढ जाहीर केली आहे. दूध विक्री दरात कोणतीही वाढ न करता ही दरवाढ लागू करण्यात आली असून नवीन दर हे या आठवड्यापासून अंमलात आणण्यात आले आहेत. सध्या दूध, पनीर तसेच इतर दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ होत असल्याने उत्पादनासाठी दुधाची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळावा आणि दर्जेदार दुधाचा पुरवठा वाढावा या उद्देशाने खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन दर हा 3.5% फॅट आणि 8.5 SNF असलेल्या गाईच्या दुधासाठी आहे आणि म्हशीच्या 6.0 फॅट आणि 9.0 या फॅट आणि SNF नुसार दरवाढ करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात मुंबई, पुणे सारख्या शहरात दूध भेसळ करणाऱ्यावर छापे टाकल्यानंतर मुंबई, पुण्यात जाणारे भेसळ दूध रोखले गेले आहे. त्याचा फायदा आता राज्यातील इतर दूध संस्थेला होत असल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळ करणाऱ्यावर कारवाईचा धडाका लावल्याने दुधाची भेसळ करणाऱ्यावर वचक बसला आहे. दुधाची भेसळीवर या विभागाची करडी नजर असल्याने राज्यासह कर्नाटकातून पुणे, मुंबईत येणाऱ्या दुधाची आवक मंदावली आहे. त्यामुळे राज्यातील दूध संघाच्या दुधाला मागणी वाढली आहे. यामध्ये गोकुळ, वारणा तसेच कात्रज डेअरी सारख्या दूध संघाच्या दुधाची मागणी वाढली आहे. सर्वाधिक मुंबई बाजारपेठेत विक्रीत वाढ दिसत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुंबईत प्रतिदिन 1 ते 1.5 लाख लिटर दुधाची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी मुंडे यांच्याकडे आल्या होत्या. राज्यभर कारवाई सुरू असून मुंबईत भेसळयुक्त येणारे दूध थांबले आहे. याचा परिणाम स्थानिक दूध संघाच्या दूध विक्रीत झाला असून स्थानिक संघाच्या दूध विक्रीत प्रतिदिन 1 लाख लिटरने वाढ झालेली आहे. भेसळखोराविरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा तुकाराम मुंडे यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद.